तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये वारसा सह्याद्रीचा महोत्सव होतोय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल। मुसळधार पाऊस आहे राज्यात सर्वदूर। कॅबिनेटची सुद्धा आज बैठक आहे, तर तिथं छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री या सगळ्या परिस्थितीचा, पावसाचा सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत। विशेष कार्यक्रमाला तर उपस्थिती असेलच, शिवाय राज्यातील सर्वदूर पसरलेल्या पावसाचा देखील मुख्यमंत्री आढावा घेतील। थेट जाते या सगळ्याविषयी अधिक संवाद साधण्याकरता आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पसरलेला आहे, कोसळतोय किंबहुना या सगळ्याविषयी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। काही ठिकाणी मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। अशातच राज्याचे मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील। निमित्त असेल अर्थातच विशेष कार्यक्रमाचं, पण राज्यातल्या या पावसाच्या स्थितीवर सुद्धा मुख्यमंत्री विशेष नजर ठेवून असतील। सचिन, लागवीजी मराठवाड्यामध्ये मागील 3 दिवसांपासून 4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडलेला आहे। 1000 पेक्षाही जास्त गावं बाधित झालेली आहेत। लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि हजारो हेक्टर जे आहे ते या ठिकाणी बाधित झालेलं आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो, 6 जणांचा या पावसामुळे मृत्यू झालाय। अशामध्येच मराठवाड्यात झालेली ही हानी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विभागीय आयुक्तांशी संवाद साधून संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्यासोबतच आज मुख्यमंत्री महोदय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। एक शासकीय कार्यक्रमासाठी ते येत आहेत। त्यासोबतच फारोळा या ठिकाणी असलेल्या जलप्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठवाड्यात जो काही पाऊस झालाय त्या संदर्भात त्यांनी आढावा घेतला। मात्र ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी ते पाहणी करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। आणि त्यासोबतच मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे, मोठी हानी झालेली आहे। 500 पेक्षाही जास्त पशुधन दगावलेलं आहे। त्यासोबतच नागरिकांचा मृत्यू झालाय। हजारो शेतकरी बाधित झालेले आहेत। हजारो हेक्टर जे आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। हजारो गावांना याचा फटका बसलाय। म्हणजे ही जी काही नुकसान आहे, ही जी काही नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर भरून निघावी यासाठी शेतकरी सुद्धा टाहो फोडतोय। अशामध्ये स्वतः मुख्यमंत्री जेव्हा जातील, ते पाहणी करतील, तेव्हा सुद्धा त्यांना समजेल की परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यानंतर या परिस्थितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं किती गरजेचं आहे। अगदी सचिन, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।